नमस्कार, माझं नाव आहे तौफिक आणि आपण पाहत आहात माझे चॅनल ग्राफिक्स 10 मराठी. तर आज आपण पाहणार आहोत की फोटोशॉपमध्ये कसे आपण हाय एंड स्किन रिटचिंग करू शकतो, ते पण अगदी सोप्या पद्धतीने. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक हाय क्वालिटी इमेज घेतली आहे, जी की मी unsplash.com या वेबसाईटवरून डाउनलोड केली आहे. आपण पण सर्च केल्यानंतर हे तुम्हाला इझिली मिळून जाईल. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लेयर्स पॅनलमध्ये जाऊन याची डुप्लिकेट बनवावी लागेल. तर मी डुप्लिकेट करतो, किंवा आपण सिम्पली कंट्रोल जे प्रेस करू शकता. जर तुम्ही मॅक यूज करत असाल तर कमांड जे. त्याच्यानंतर या दोन्ही लेयर्सना सेपरेटली आपण स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करूया. तर राईट क्लिक करून करू शकता आपण. राईट क्लिक, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. आणि एक लक्षात ठेवा की सुरुवातीलाच दोन लेयर सेपरेट घ्यायचे आहेत आणि त्यांना नंतर वन बाय वन आपल्याला काय करायचं आहे, स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ना की पहिल्यांदा स्मार्ट ऑब्जेक्ट करून त्याची डुप्लिकेट घ्यायची नाही, त्याचा इफेक्ट वेगळा होतो. सेपरेटली घेऊन नंतर सेपरेटली त्यांना स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. स्मार्ट ऑब्जेक्ट आत्ता फक्त एवढं लक्षात ठेवा की स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यामुळे आपल्याला एक डायनॅमिक लेअर तयार होतो. त्याच्यामध्ये आपण ज्या व्हॅल्यूज देऊ, इफेक्ट्स देऊ, त्या आपल्याला परत चेंज करता येतात किंवा एडिट करता येतात. म्हणून आपण स्मार्ट ऑब्जेक्ट इथे यूज करतो. त्याचा डिटेल्ड व्हिडिओ मी सेपरेट बनवेन, स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय असते ते. पण आत्तापुरतं एवढं लक्षात ठेवा की स्मार्ट ऑब्जेक्ट आपल्याला बनवायचा आहे. आता वरचा जो लेअर आहे तो मी बंद करतो. इथं जो आयचा सिम्बॉल आहे डोळ्याचा, तो जर तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर तो बंद होतो. तर आता हा लेअर चालू आहे आणि खाली बॅकग्राऊंड तर आहेच. तर आपल्याला काय करायचं आहे, आता या लेअरमध्ये क्लिक करून, लेअरवर क्लिक करून फिल्टरमध्ये जाऊन आपल्याला ब्लर फिल्टरचा यूज करायचा आहे. तर ब्लरमध्ये गॉसियन ब्लर याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर याची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, तर अगदी सोपं आहे. जे डोळ्यामध्ये पांढरा पार्ट असतो आपला, जे बुबुळं सोडून जो पांढरा पार्ट असतो डोळ्यांच्या मधला, तो आपल्याला दिसायला नको एवढा आपण घ्यायचा आहे. आता थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल, कारण आपण स्मार्ट ऑब्जेक्टवर हे अप्लाय करत आहोत. आपण एडिट करू शकतो नंतर. मला वाटतं की ही जी व्हॅल्यू आहे, बघा हे एकदम दिसते आपल्याला, तरी ही व्हॅल्यू मला आत्तापुरती करेक्ट वाटते. तर मी ओके करतो. जर परत आपल्याला एडिट करायचं असेल तर अगदी सोपं आहे. बघा इथं डबल क्लिक करून इथं गॉसियन ब्लर लिहिलेला आहे, कारण हा स्मार्ट ऑब्जेक्ट आहे त्याच्यामुळं हा जो इफेक्ट आहे तो सेपरेटली इथं क्रिएट झालेला आहे. तर इथं जर मी डबल क्लिक केलं तर हा परत मी चेंज करू शकतो. त्यामुळे एवढं प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही जरी आपल्याला व्हॅल्यू चेंज करायची असेल तर. आता याचं काम झालं. आता फर्स्ट जो लेअर मी हाईड केला होता त्याला परत अनहाईड करतो. आता याला आपण काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तर याचं ब्लेंडिंग मोड आपण चेंज करायचं. तर इथे क्लिक करून मी लिनियर लाईट हे ब्लेंडिंग मोड मी घेणार आहे. त्याच्यामुळं हे दोन्ही लेअर आपल्याला म्हणजे एकत्र काम करता येतात या ब्लेंडिंग मोडमुळं. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे परत एकदा फिल्टरमध्ये, अदरमध्ये, आणि हाय पॅस हे आपण फिल्टर यूज करायचं आहे. तर आपण पाहू शकता की ऑलरेडी जे स्किनचं टेक्स्चर आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. तर मग याच्यामध्ये आपल्याला किती ते फाईन हवं किंवा किती रफ हवं हे आपण इथून सिलेक्ट करू शकतो. लेफ्टला गेल्यानंतर एकदमच फाईन होतं, तर एवढं पण आपल्याला फाईन नको आहे. थोडंसं आपण मोठं घेऊया, जेणेकरून हे थोडंसं रिअल पण वाटायला हवं, अगदीच ते फेक वाटेल. त्याच्यामुळं हे बघा एवढं. आणि परत जसं मी सांगितलं, जर आपल्याला नंतर वाटलं की नाही हे थोडंसं जास्तच वाटते तर आपण चेंज करू शकतो व्हॅल्यूज, कारण हे पण स्मार्ट ऑब्जेक्टच आहे. तर ओके करतो. आता हे चांगलं वाटतं मला. जर तुम्ही तुमच्या थिंकिंगनुसार ते ठेवा, तुम्हाला जे योग्य वाटते त्या व्हॅल्यूज तुम्ही इथं ठेवू शकता. तर बघा हे असं होतं. हे याचा ग्रुप मी बनवतो, नंतर दाखवतो तुम्हाला. हे आता झालेलं आहे. आता याला काय करायचं, जर आपण बघितलं तर सगळीकडेच याचा इफेक्ट पडलेला आहे, म्हणजे ओठांवर, केसांवर, बाहेर. पण आपल्याला तर हे फक्त स्किनवर पाहिजे आहे, कारण स्किन रिटचिंग आपण बघतोय. म्हणून आपण काय करूया, सुरुवातीला हे दोन्ही लेयर्स कंट्रोल प्रेस करून सिलेक्ट करतो आणि यांना ग्रुपमध्ये कन्वर्ट करूया किंवा यांना ग्रुपच्या आत घेऊन जाऊया. तर इथं ग्रुपवर क्लिक करूया. कंट्रोल जी पण आपण करू शकतो. याला आपण रिनेम करू शकतो, नाही केला तरी काही फरक पडणार नाही. तर इफेक्ट असं नाव देतो. नाव आपण काहीही पण देऊ शकता. नाव आपण रिनेम जरी नाही केलं तरी चालते. जर याच्यामध्ये आपण क्लिक केलं तर हे इफेक्ट याच्यामध्ये आहे. याला मी ऑफ करतो, बंद करतो. ऑफ म्हणजे क्लोज करतो त्या ग्रुपला. आता हा इफेक्ट पूर्ण आपल्याला नको आहे, पूर्ण इमेजमध्ये आपल्याला फक्त स्किनवर पाहिजे आहे. म्हणून आपण काय करायचं, लेअर मास्क क्रिएट करायचा. आता लेअर मास्क क्रिएट केल्यानंतर आपल्याला माहीत असेलच की जर आपण ब्लॅक कलर दिला लेअर मास्कला तर तो हाईड होतो पूर्णपणे लेअर, आणि जर आपण व्हाईट कलर दिला
तर जो लेअर मास्कच्या आत असेल तो अनहाईड होतो. मग आपण काय करायचं, लेअर मास्क देऊन ब्लॅक कलर देण्याऐवजी आपण डायरेक्ट ऑल्ट की प्रेस करून इथं जर आपण क्लिक केलं ऑल्ट प्रेस करून, तर बघा डायरेक्टच काय झालं, ब्लॅक कलर इथं अप्लाय झाला आणि हे सगळं हाईड झालं. आता आपण बघू शकता हाईड झालेला आहे, जे इफेक्ट होतं ते गेलेलं आहे पूर्णपणे. आता हा जो लेअर मास्क आहे याच्यावर आपल्याला काय पाहिजे, जो इफेक्ट आहे तो फक्त स्किनवर आपल्याला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे, डोळे, ओठ आणि केस सोडून. तर मी ब्रश टूल घेतो आणि ब्रश टूलमध्ये नॉर्मल ब्रश घेतो मी, सॉफ्ट ब्रश. तर सगळ्यात वर आपण जनरल ब्रशमध्ये जाऊया. जनरल ब्रशमध्ये सॉफ्ट राऊंड ब्रश आपण घेऊया आणि याच्यामध्ये आपण आता वर व्हाईट कलर घेऊया, कारण आपल्याला अनहाईड करायचं आहे, कारण याच्यामधलं जे आहे ते. तर इथं आपण झूम करून तुम्हाला दाखवतो बघा. जसं की आपण पाहता जो आपण टेक्स्चर तयार केला होता स्किनचा तो ह्याच्यामध्ये रिव्हील होत आहे, कारण आपण व्हाईट कलर इथे घेतलेला आहे, हे बघा. आणि फक्त स्किनवरच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आणि जिथं हे स्किनचं जे म्हणजे फोल्ड वगैरे आहेत स्किनचे त्याच्यावरती आपल्याला करायचं नाही. त्याच्यावर जर आपण केलं तर डिटेल्स नाहीसे होतील आणि ते रिअल वाटणार नाही. म्हणून जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपल्याला डिटेल्स जे कर्व वगैरे आहेत स्किनचे, फोल्ड वगैरे झालेले आहे स्किन किंवा रिंकल्स असतात नॅचरल, ते आपल्याला काय करायचे आहेत, ते आपल्याला ठेवायचे आहेत जेणेकरून हे रिअल वाटेल. आता बघा हे झालेलं आहे. अजून थोडंसं झूम केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल बघा, ऑफ केल्यानंतर हे असं होतं, आपण असं बनवलेलं आहे स्किन रिटचिंग. आणि जर आपल्याला वाटलं नाही ही मला व्हॅल्यू थोडीशी फाईन पाहिजे होती, तर मी इथे जाऊ शकतो, परत हाय पासमध्ये जाऊन मी परत याची व्हॅल्यू रिड्यूस करू शकतो. बघा हे अजून फाईन झालं बरंच. तर मला एवढं फाईन पण नको आहे, मला थोडंसं जास्त मोठं पाहिजे. एवढं आपण करू शकता. हे आपल्या सोयीनुसार आपण ठेवू शकतो. याला मी ओके करतो. बघू शकता आपण हे ग्रुप मी परत एकदा क्लोज करतो. हे बघा हे बिफोर आणि हे आफ्टर. तर अशा प्रकारे आपण हाय एंड स्किन रिटचिंग बनवू शकतो. हेच जर तुम्ही बघितला की मॉडेलिंग फोटोग्राफी परत मूवी पोस्टर्सवर वगैरे हाच इफेक्ट वापरला जातो किंवा वेडिंग फोटोग्राफीमध्ये पण. आता त्याच्यामध्ये प्लगिन्स पण असतात, काही ॲक्शन्स असतात की जे वन क्लिकमध्ये आपण ॲप्लाय करू शकतो. पण त्याचा एक ड्रॉबॅक पण असतो की तो सगळीकडेच ॲप्लाय होतो. जर आपल्याला मॅन्युअली करायचं असेल तर ही एक इझी मेथड आहे, कोणी पण आपण यूज करू शकता. तर जरूर हे ट्राय करून बघा. स्किन रिटचिंगचा जो इफेक्ट आहे तो जरूर ट्राय करून बघा, अगदी सोपा आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर आपल्याला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक जरूर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.